नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल. मी नाशिकचा. माझं वय 25. पुण्यात एका कंपनीमध्ये कामाला आहे. सगळं लाईफ तसं सेट आहे. कामासोबतच मला त्या गोष्टीचा नाद पण तसा खूप जुना आहे. मित्रांनो, मी तुम्हाला माझी खरी गोष्ट सांगणार आहे. जर तुम्हाला माझी स्टोरी आवडली तर तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये कळवा. माझ्या आयुष्यात मला खूप पोरी आणि बायका मिळाल्या, पण आज मी तुम्हाला माझी आणि माझ्या मामीची स्टोरी सांगणार आहे, जी एकदम खरी आणि खूपच रोमॅन्टिक आहे. मी लहान असल्यापासून मामाकडेच राहायला होतो. माझा मामा एक डॉक्टर आहे. माझ्या मामीचं नाव दीपाली आहे. माझ्या मामाची ही दुसरी बायको आहे. माझ्या मामाचं आधी एक लग्न झालं होतं, पण त्याचा डिवोर्स झाला आणि मग त्यांनी दुसरं लग्न केलं. मामा आणि मामीच्या वयामध्ये 17 वर्षाचं अंतर. मामा दिसायला काळात, त्यात पोट पण बाहेर पडलेलं. तरी तिने मामाचा पैसा बघून लग्न केलं. मामी एकदम गरीब घरातली. आई वारलेली, बाप दारू प्यायचा, म्हणून तिने मामासोबत लग्न केलं. मामाचं लग्न झालं तेव्हा मी 10वीमध्ये होतो आणि मामीची फक्त 12वी झाली होती आणि लग्न झालं. तिच्याबद्दल सांगायचं झालं तर ती दिसायला नितांत गोरी, देखणी होती. एखाद्या कोवळ्या चवळीच्या शेंगेसारखी कंबर, गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ. तिला पाहता क्षणी ती मला आवडायला लागली. पण 10वी नंतर शिक्षणासाठी बाहेर जावं लागलं. कॉलेजला गेल्यावर खूप पोरी आयुष्यात आल्या आणि काही वर्षासाठी मामीचा चॅप्टर क्लोज झाला. मी इंजिनिअरिंगला कॉलेजला गेलो आणि मामा मामीकडे क्वचितच कधीतरी जाण्याचा योग येऊ लागला. इकडे लग्नानंतर मामीला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. मामी अंगाने थोडी भरलेली होती आणि आधीपेक्षा जास्त कामुक दिसायला लागली होती. खूप वर्ष निघून गेली. माझी इंजिनिअरिंग कंप्लीट झाली आणि कॉलेज संपल्यावर मी थोडे दिवस मामाकडे जायचं ठरवलं. मी मामाकडे गेलो आणि कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं आणि नाईलाजाने मला मामाकडेच राहावं लागलं. हे लॉकडाऊन माझ्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी घडवणार होतं, याची मला कल्पनाच नव्हती. मामाचं क्लिनिक घरामध्येच होतं. ग्राउंड फ्लोअरला दवाखाना आणि बाकीचे फ्लोअरवर घर होते. दवाखाना घरामध्येच असल्यामुळे मामा नेहमी घरीच असायचा. मामी आणि मी खूप वर्षांनी एकमेकांच्या जवळ वावरत होतो. मामीकडे बघून माझ्या भावना परत जागृत व्हायला लागल्या होत्या. मामी घरामध्ये साडी घालायची आणि डीपनेकचा ब्लाऊज. साडी घातल्यावर ती खूपच मादक दिसायची. साडीमध्ये तिचे गोरे गोरे पोट आणि बेंबी पाहून माझी हालत खराब होत होती. ती झाडू मारायला लागली की तिचे मोठे मोठे गाल पाहून दाबायची इच्छा व्हायची. चालताना तिचं पाठमोऱ्या बाजू अशी हालायची की ते पाहून माझा सोन्या उड्या मारायचा. तिने तिचे झांपर असे ठेवले होते की तिची पाठ पूर्णपणे दिसायची आणि माझ्या मनात तिच्यासोबत जेवायची इच्छा होऊ लागली. संध्याकाळी रोज TV बघताना मी मामाची डोक्याची मालिश करायचो. मामा खाली जमिनीवर बसायचा आणि मी सोफ्यावर. मामी दिवसभर साडीमध्ये असायच्या, पण झोपताना मात्र नाईट ड्रेसवर. कपडे बदलण्याची जागा अशी होती की सोफ्यावर बसलं की तिथून मामी मला दिसणार नाहीत, पण जरा जरा डावीकडे सरकलं तर मला पूर्णपणे दिसतील अशी होती. मी दिवसभर तिच्या मागे पुढे घुटमळत राहायचो. ती किचनमध्ये काम करत असली की तिला मदत करायला जायचो. सोबत TV बघायचो, कॅरम खेळायचो.
तिलासुद्धा माझी कंपनी आवडायला लागली होती. कोरोनामुळे मामा दवाखान्यात बिझी असायचा. मी आणि मामी मुलांसोबत दिवसभर वेळ घालवायचो. मला सकाळी लवकर उठायची सवय होती, पण सगळे लॉकडाऊनमुळे उशिरा उठायची. एक दिवस सकाळी ती आंघोळ करून आली. मी नुकताच जागा झालो होतो. मामा आणि मुलं झोपली होती. तिने केस धुतले होते आणि ती केस पुसत पुसत बाथरूममधून बाहेर आली. तिचा साडीचा पदर एका बाजूला गोळा झाला होता. ती दोन्ही हाताने तिचे केस पुसत होती. तिचे ओले केस तिचा झांपर तिला ओलत करत होते. तो ओला झांपर तिच्या गळाच्या खालच्या भागाला चिटकला होता. उन्हाळा असल्यामुळे मधून काहीच घातले नव्हते. त्या ओल्या झंपारमधून मला तिचे चांदण्या स्पष्ट दिसत होते. तिच्याकडे पाहत असताना पाण्याचा एक थेंब तिच्या केसातून तिच्या दोन्ही चांदण्यामध्ये पडला. मधून तो सरकत तसा तो तिच्या नको त्या दिशेने जाऊन थांबला. हे दृश्य पाहून माझा सोन्या सलामी देऊ लागला. तेवढ्यात तिचे लक्ष माझ्याकडे गेले. तिने थोडं स्वतःला सावरलं आणि मला विचारले, आज लवकर उठलाय तुम्ही? मी तिच्याकडे बघून स्माईल करून बोललो, बरं झालं लवकर उठलो. तुमचं दर्शन तरी झालं. तिने मला एक स्माईल दिली आणि किचनमध्ये निघून गेली. मला आता काहीही करून तिला जेवायचे होते. फक्त तेवढेच नव्हे तर अशी पोट भरून जेवायची इच्छा होती की आयुष्यभर तिच्या लक्षात राहील. त्या दिवशी रात्री जेवण करून मामाची डोक्याची मालिश करू लागलो. मामी किचनमधलं काम आटपून कपडे बदलायला गेली. आज माझं मामीकडेच लक्ष होतं. मामी आज बदलताना अशी उभी राहिली की ती मला पूर्णपणे दिसेल. ती माझ्याकडे पाठ करून उभी होती. तिने साडीचा पिन काढला, पदर खाली सोडला आणि माझ्याकडे वळली. मी त्या वरच्या चांदण्याचा दर्शन घेत होतो. तिने माझ्याकडे न पाहिल्यासारखं केलं आणि तिचा झांपर काढायला सुरुवात केली. तिने वरचं बटन काढलं तेव्हा तिच्या गळाचा खालचा भाग दिसायला लागला. शेवटी तिने एका मागोमाग एक सगळी बटणं उघडली आणि तिचा अंगभर आवळलेला ब्लाऊज सैल झाला. तिचं गोऱ्या महुदेहाचा सौंदर्य माझ्यासमोर उलगडत होतं. असा क्षण मी आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होतो. क्षणभरात तिने ब्लाऊज बाजूला ठेवला आणि ती फक्त पडकात उभी होती. मग तिने पडकाची नाडी सोडली आणि तो अलगद तिच्या अंगावरून खाली सरकला. माझ्यासमोर ती फक्त पॅन्टीत उभी राहिली होती. तिच्या अंगावरची पॅन्टी इतकी घट्ट बसली की तिच्या शरीराचा उठाव सहज जाणवत होता. तिच्याकडे पाहून माझ्या मनात तीव्र ओढ निर्माण झाली. उठून तिला जवळ घ्यावंसं वाटत होतं. ती मात्र आरशात स्वतःकडेच पाहत होती. तिने आपल्या देहावरून हात फिरवला, क्षणभर थांबली आणि जणू स्वतःच्या जाणीवांमध्ये हरवून गेली. तिच्या हालचालीमधून ती पूर्णपणे भारावलेली असल्याचं स्पष्ट दिसत होतं. काही वेळानंतर ती नाईट ड्रेस घालून बाहेर आली आणि अगदी सहजपणे माझ्याजवळ येऊन बसली. जणू काही घडलंच नव्हतं. पण माझ्या मनात मात्र तिच्या त्या मादक रूपाची छाया खोलवर रुतून बसली होती. एकच प्रश्न मनात घोळत राहिला. तिला माहीत असूनही तिने माझ्यासमोरच कपडे बदलले होते का? ती मुद्दा मला ते सर्व दाखवत होती की तिला याची जाणीवच राहिली नव्हती. उत्तर काहीच कळत नव्हतं. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली होती. तिच्या वागण्यात काहीतरी अपूर्णतेची आग होती आणि त्या दिवसापासून मी नकळत त्या क्षणाची, त्या संधीची वाट पाहू लागलो. पुढे काय घडलं ते पुढच्या भागात सांगणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.